ठाणे महापालिका, महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळ व मेरीटाईम बोर्डाच्या संयुक्त विद्यमानं गायमुख इथे पर्यटन स्थळ म्हणून चौपाटी उभारण्यात येणार आहे। त्याला पर्यावरण खात्यानं ग्रीन सिग्नलही दिलाय। तसंच मेरीटाईम बोर्डानं संबंधित ठेकेदाराला प्रकल्पाच्या कामासाठी सुरुवात करण्याच्या सूचना देखील दिल्यात। त्यामुळे ठाणेकरांना एक चांगलं पर्यटन स्थळ मिळणार आहे। त्याचबरोबर भूमिपुत्रांना चांगला रोजगारही सुरू होईल। या खाडी किनारी धार्मिक विधीही केले जातात, त्यांनाही चांगली जागा मिळणार आहे। मेरीटाईम बोर्ड आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून इथे जेटी, हाऊस बोट, साहसी क्रीडा संकुल तसंच रेस्टॉरंट उभारण्यात येणार आहे। गायमुख बंदराला लागून 60 मीटरचा पट्टा हा स्पीड बोटसाठी विकसित करण्यात येणार आहे। त्यामुळे मीरा भाईंदर, वसई, विरार, कोलशेत, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण ह्या भागात जलवाहतूक करण्यासाठीही त्याचा उपयोग होईल। या प्रकल्पासाठी 13 कोटी 8 लाखांची तरतूद ठाणे मनपाच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे। तसंच एमटीडीसीतही आवश्यक निधी देणार आहे। हा प्रकल्प सुरू केल्यापासून 18 महिन्यात मार्गी लागू शकतो। 2016च्या गणेशोत्सवापर्यंत ही चौपाटी तयार होईल। प्रामुख्याने पहिला आमचा मूळ उद्देश आहे गणेश विसर्जन घाट, जो ह्या घोडबंदर परिसरामध्ये नव्हता तो आम्हाला करायचा आहे। दशक्रिया विधी किंवा इतर ते धार्मिक हिंदूंचे सण असतात किंवा बाकीचे ज्या विधी असतात त्याही त्या ठिकाणी पार पाडले पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत। या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करत असताना चांगलं उद्यान होणार आहे, लहान लहान मुलांचे गेम होणार आहे, काही वॉटर स्पोर्ट्स निर्माण होणार आहे। ठाण्यात जरी व्यावसायिक जरी असले तर नोकरदार वर्ग सुद्धा आहेच आणि त्यांना आठवड्यातून एखादी सुट्टीचा वेळ मिळतो, तर त्या सुशोभीकरणात आणि विरंगुळ्यासाठी पूर्ण फॅमिलीसहित येऊन इथे त्यांनी मौजमजा केले तर तेवढंच एक त्यांच्यासाठी चांगलंच होईल। आणि दुसरी गोष्ट, स्थानिकाला इथे नोकऱ्यांचा हा भाग वेगळाच, पण येथील नागरिकांना, ठाणेकर नागरिकांना, स्थानिक नागरिकांना याचा खूप फायदा होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।